हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलवर तुम्हाला इन्शुरन्स, शेअर मार्केट, FD आणि म्युच्युअल फंड म्हणजेच इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि पैशाबद्दल सर्व काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. पहिले तर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद, कारण आपल्या चॅनलनी 600 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत आणि हे पॉसिबल झालंय फक्त तुमच्यामुळे. अजूनही जे बघतायत त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या टायटलवरून तर तुम्हाला कळलं असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय असणार आहे ते, बरोबर ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझा जर मागील व्हिडिओ फायनान्सच्या जगातल्या 3 मूलभूत गरजा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायच्या आधी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करायला हवं. चला तर मग सुरुवात करूयात फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं या व्हिडिओला. खरं तर आपण लहानपणापासून बघत आलोय की आपल्या घरातले जे वरिष्ठ मंडळी आहेत, म्हणजे किंवा आपले आई वडील, काका काकू, आजी आजोबा जे कोणी असतील, तर ते नेहमी दर दिवसाला किंवा दर महिन्याला त्यांचा पूर्ण खर्च लिहून काढतात. तर आत्ताच्या जगात तर मोबाईल आला आहे, त्यामुळे ते मोबाईलवर नोट्स लिहित असतील, पण पहिले तर आपण बघत होतो की एखादी डायरी किंवा एखादी छोटीशी चिठ्ठी किंवा कॅलेंडर, त्याच्यावर पूर्ण महिन्याचा खर्च, किंवा आपलं इस्त्रीला कपडे देत असू तर इस्त्रीचं बिल, दूधवाल्यांचं बिल, आपल्याकडे जर पेपर येत असेल तर पेपरचं बिल किंवा ट्युशनची फी, असं प्रत्येक खर्च ते मांडायचे. तर हे सर्व काय आहे, तर हा एक फायनान्शियल प्लॅनिंगचा भागच आहे. आपल्यालाही हेच करायचं आहे. आपल्यालाही आपले महिन्यामध्ये सर्व होणारे खर्च आणि आपलं इन्कम हे एका कागदावर लिहून काढायचंय की कुठून कुठून आपल्याला किती किती पैसे येतात आणि कुठल्या पद्धतीने आणि कुठे आपले पैसे जातात, हे पूर्ण एका कागदावर किंवा डायरीमध्ये तुम्हाला लिहून काढायचंय. यावरून काय कळतं, तर यावरून आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याकडे किती पैसे शिल्लक राहतात, आपल्याकडे किती पैसे सेव्ह होत आहेत. मोस्टली काय होतं की हा पूर्ण जमा खर्च आपण न लिहिल्यामुळे आपल्या बँकेमध्ये जो काही पैसे आहेत किंवा जो काही सेव्हिंग झालेला आहे ते आपण ना खर्च करून टाकतो. म्हणजे त्याचा कुठे काही हिशोब नसतो. महिन्याच्या शेवटी चला, महिन्याचं शेवट आहे तरी आपल्या बँकेमध्ये पैसे, आपण हे शॉपिंग करू, ही वस्तू लागते ती वस्तू घेऊ, असं आपण खर्च करत राहतो. त्यातल्या त्यात काही जण काय करतात की जे उरलेले पैसे आहेत ते इन्व्हेस्टमेंट करतात. तर इन्व्हेस्टमेंट ते सोन्यामध्ये करतात, सोनं घेतात किंवा BC लावतात किंवा ते SIP चालू करतात, एखादी FD करतात. अशा पद्धतीने ते त्यांचे पैसे सेव्ह करतात. आणि इथेच आपण एक मोठी चूक करतो, म्हणजे आपण प्रॉपर प्लॅननी इन्व्हेस्टमेंट करत नाही. तर रॅन्डमली आपल्याला जे काही वाटतंय, आपल्याला इथे जास्त इंटरेस्ट मिळेल किंवा सगळे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात म्हणून गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर अशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि चुकतो, कारण इथे आपण प्रॉपर प्लॅनिंगने इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये. तर का बरं आपण इथे चुकतो, तर एक एक्झाम्पल घेऊयात की मी माझे जे काही पैसे सेव्ह झाले होते ते मी एका FD मध्ये इन्व्हेस्ट केले. आता त्या FD ला इंटरेस्ट किती आहे, 5 ते 6% त्याला इंटरेस्ट आहे. समजा चला जास्तीत जास्त 7 ते 8% मी इंटरेस्ट मिळेल अशा FD मध्ये मी पैसे सेव्ह केले. आता ती FD जेव्हा मॅच्युअर्ड होईल तेव्हा मला त्याच्यावर 5 ते 6 किंवा 7 ते 8% रिटर्न्स मिळणार आहेत. पण ॲक्च्युअलमध्ये आपण याच्यामध्ये महागाई पकडलीच नाही, इन्फ्लेशन कॉस्ट पकडलीच नाही. तर 3 ते 5 वर्षांनी मला काय फायदा झालाय, तर 0. फक्त मला माझं कॅपिटल जे काही मी इन्व्हेस्टमेंट केलं होतं तेवढंच मला परत मिळालं. ते तर मी बँकेत ठेवलं असतं तरी मला मिळालं असतं ना. तर SIP तर बेस्ट आहे, त्याच्यामध्ये तर 12 ते 15% रिटर्न्स मिळतात, बरोबर ना. मग मी जर SIP चालू केली, पण मी ठरवलं नाही की माझा गोल काय. आता समजा मला ती जर माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी जर SIP मी केली आहे, तर मी ती समजा आज 5,000 रुपयाची SIP चालू केली आणि एक साधारण 15 वर्षानंतर मला एखादी लमसम अमाऊंट मिळणार आहे आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मी ती सेव्ह केली. तर आपण यामध्ये हे बघतो का की आज त्या शिक्षणासाठी, म्हणजे समजा ती MBA करणार असेल तर MBA ची फी जर आज 1.5 लाख रुपये असेल तर 15 वर्षांनी ती फी किती होणार आहे. तर हा विचार आपण केलाच नाही आणि तेवढी अमाऊंट मी तेव्हा अचीव करेल का हे सुद्धा आपल्याला माहित नाहीये. मग मी आता जी SIP केली आहे त्याचा काय फायदा पुढे जाऊन, कारण मला माहितीच नाही की मी ती गुंतवली कशासाठी आहे. म्हणजेच आपण विदाऊट गोल, विदाऊट डेस्टिनेशन इन्व्हेस्टमेंट करत चाललोय. इमॅजिन करा की आपण घरामधून छान नटून थटून बाहेर पडलो, पण आपल्याला माहितीच नाहीये कुठे जायचंय ते, तर आपण जाणार कुठे. आपण गाडीमध्ये बसल्यावर तुम्ही डेस्टिनेशन असंच तर तुम्ही रस्ता फिरत नाही राहणार ना. तुम्ही अशा पद्धतीने जर रस्ता फिरत राहिला तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचणारच नाही किंवा आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचणार. खरं तर ना आपण आपल्या लाईफमध्ये प्रत्येक जी ऍक्शन आहे ना ती काहीतरी विचार करूनच घेत असतो.
म्हणजे प्रत्येक गोष्ट, आता जरी आपल्याला समजा पाणी प्यायचंय तर आपल्याला पहिले तहान लागते, मग आपण पाणी प्यायला जातो. आपल्याला भूक लागते, मग आपण जेवतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं पहिले काहीतरी प्रिपरेशन, प्लॅनिंग असतं, त्यानंतर ती गोष्ट कृतीमध्ये येते. मग आपण इन्व्हेस्टमेंट करताना एवढी मोठी गोष्ट आपल्या लाईफमधली आपण हे कसं विसरून जातो की आपण विदाऊट प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंट करतोय. तर हे सर्व प्लॅनिंग करणे, सर्व विचार करून, पुढचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करणे, यालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हणतात. तर हे तर मी तुम्हाला एकदम दैनंदिन जीवनातली उदाहरणं देऊन एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलंय. तर आता थोडं टेक्निकल साईडला जाऊन बघूयात की नक्की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे करायचं काय. तर कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना आपण ती कुठल्या पर्पजसाठी इन्व्हेस्ट करत आहोत हे पहिले तर तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला तुमचा गोल निवडायचा आहे की तुम्ही कुठल्या कारणाने ही इन्व्हेस्टमेंट करत आहात. आणि जर तुम्ही हे ठरवलं नाही तर तुम्ही हे कंटिन्यू सुद्धा करू शकत नाही. तुम्ही ती अदेनामध्ये तुम्ही ती काढून घेणार, 100% तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट मोडणार. कारण आपल्याला कुठली इमर्जन्सी आली की आपण इमोशनली विचार करतो आणि आपण जी काही आपण इन्व्हेस्टमेंट कुठल्याही पर्पजनी केलेली असेल, पर्पज ठरवलेला नसेल मुळात, तर आपण ती इन्व्हेस्टमेंट लगेच काढून घेतो. तर आता आपले गोल कुठले कुठले असू शकतात, आपण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचं प्लॅनिंग करू शकतो. तर त्यामध्ये येतं रिटायरमेंट प्लॅनिंग, मॅरेज प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, पर्सनल फायनान्स प्लॅनिंग, इस्टेट प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंग, अशा अनेक पद्धतींचं प्लॅनिंग करून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि तेही खूप कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही हे सर्व प्लॅनिंग करू शकता. कारण आज प्रत्येक गोष्टीचा जो काही खर्च आहे तो 10 वर्षांनी ऑलमोस्ट डबल झालेला असणार आहे. त्यामुळे तेव्हा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर तुम्हाला खूप जास्त अमाऊंट भरायची गरज आहे. ती जर तुम्ही आज चालू केली तर खूप कमी पैशांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. त्यामुळे कुठलीही इन्व्हेस्टमेंट सुरुवात करण्याआधी तुम्ही त्याचं प्लॅन करा, गोल ठरवा आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंटला चालू करा. म्हणजेच काय की तुम्ही फायनान्शियल प्लॅन करा पहिले तुमचा आणि मग इन्व्हेस्टमेंटला चालू करा आणि त्याच्यावर स्टिक राहा. म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही त्याच्यावर स्टिक राहा, तरच तो तुमचा प्लॅन सक्सेस होणार आहे. अप्स अँड डाऊन्स तर येतच राहणार आहेत, पण तुम्ही प्लॅनला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला किती फायदा होतोय, किती नाही होते, आपण गोल किती अचीव केला, किती वेळात केला, लवकर केला, उशिरा केला, या सर्व गोष्टी नंतरच्या. पण तुम्ही स्टार्टिंगला तरी एक डेस्टिनेशन ठरवून इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली पाहिजे. आय होप तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय हे हा पूर्ण व्हिडिओ बघून कळालंच असेल. आणि जर कळालं नसेल किंवा काही डाऊट्स असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच तुमचं प्रेम देत राहा. व्हिडिओला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर मग नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.